नमस्कार महाराष्ट्र. जसे की तुम्हाला माहितीच असेल की आपलं आर्थिक वर्ष हे 1 एप्रिल 2025 पासून सुरू होत असतं. दरवर्षी यामध्ये खूप सारे चेंजेस होत असतात. तसंच यावर्षी देखील यामध्ये बरेचसे चेंजेस झालेले आहे. जसे की तुम्ही UPI वापरत असाल, क्रेडिट कार्ड वापरत असाल, जर तुमचं बँकेमध्ये अकाउंट असेल तर मिनिमम बॅलन्स हा किती असायला हवा, तुम्ही कार खरेदी करणार असाल तर त्यामध्ये किती टक्क्याने वाढ झालेली आहे, किंवा गॅस सिलेंडर घेत असाल तर त्याची किंमत किती वाढलेली आहे, तुम्ही फिक्स डिपॉझिट किंवा RD केलेली असेल तर त्यामध्ये कोणकोणते चेंजेस झालेले आहे याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर चला तर बघूया डिटेलमध्ये. जसं की तुम्ही इथे बघू शकता, फायनान्शियल चेंजेस फ्रॉम 1 एप्रिल 2025 म्हणजेच 1 एप्रिल 2025 नुसार कोणकोणते चेंजेस होणार आहेत. तर पहिला आहे कर बदल म्हणजेच टॅक्स बदल. तर सरकारने 1 एप्रिल पासून लागू होणाऱ्या उत्पन्न करात काही बदल जाहीर केलेले आहेत. जसं की समजा तुम्ही नवीन जर कर व्यवस्था निवडली तर तुम्हाला 12 लाख रुपयापर्यंत कोणत्याही प्रकारचा टॅक्स भरावा लागणार नाही. आणि शिवाय जर तुम्ही नोकरी करत असाल तर यामध्ये तुम्हाला इथे तुम्ही बघू शकता 75,000 एवढी तुम्हाला इथे सूट मिळणार आहे. म्हणजेच 12,75,000 या रकमेवर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा टॅक्स भरावा लागणार नाही. आणि जर तुम्ही 24 लाख रुपयांपेक्षा जास्त कमवत असाल तर यावर तुम्हाला 30% इतका TDS भरावा लागणार आहे. आणि हा दर पूर्वी 15 लाख रुपयांपासून सुरू होत होता. म्हणजे पहिले 15 लाख रुपयांना 30% एवढा TDS भरावा लागायचा. आता तुम्हाला 24 लाख रुपयांच्या पुढे 30% एवढा TDS भरावा लागणार आहे. आणि सरकारला अशी आशा आहे की तुमच्या सेव्हिंगमध्ये वाढ व्हावी म्हणून गव्हर्नमेंटने हा नियम लागू केला आहे. त्यानंतर आहे बँकिंग अपडेट्स. आता इथे गव्हर्नमेंटने शहरी, अर्धशहरी आणि गाव यामध्ये डिवायडेशन केलेलं आहे. जसं की तुम्ही जर शहरामध्ये राहत असाल तर स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि कॅनरा बँक यांसारख्या बँकांमध्ये कमीत कमी तुम्हाला 5,000 रुपये ठेवावे लागणार आहे. आणि जर तुम्ही गावाकडे राहत असाल तर यामध्ये तुम्हाला 2,000 रुपये एवढा बॅलन्स कमीत कमी ठेवावा लागणार आहे. अजून देखील बँकांनी याबाबत अधिकृत सूचना जारी केलेली नाहीये. त्यानंतर आहे क्रेडिट कार्ड बदल. जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल तर काही महत्त्वाचे नियम तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. जसं की तुमच्याकडे जर SBIचं क्रेडिट कार्ड असेल तर 1 एप्रिल 2025 पासून त्याच्या रिवॉर्ड प्रोग्राममध्ये बदल करण्यात आलेले आहेत. या बदलांचा परिणाम क्लब विस्तारा, SBI कार्ड आणि एअर इंडिया SBI कार्ड यासारख्या लोकप्रिय कार्डवर होईल. जसे की बँक मोफत विमान तिकीट देत होते त्यापासून आता SBI ही बँक मुक्त होणार आहे. शिवाय काही खरेदीसाठी ते कमी रिवॉर्ड पॉइंट्स देखील देत आहेत. SWGI आणि एअर इंडिया तिकिटांसह व्यावहारिक बँक कमी पॉइंट्स देईल. पण महत्त्वाचं म्हणजे जर SBIचे क्रेडिट कार्ड जर तुम्ही रिन्युअल करत असाल तर त्यासाठी 3,000 एवढे चार्जेस लागत होते, पण आता यासाठी कोणत्याही प्रकारचे चार्जेस लागणार नाहीये. त्यानंतर दुसऱ्या बँकेचं आहे ॲक्सिस बँक. जर तुम्ही ॲक्सिस बँकचे क्रेडिट कार्ड वापरत असाल तर 18 एप्रिल 2025 रोजी किंवा त्यानंतर जर तुमचं क्रेडिट कार्ड रिन्युअल होत असेल तर त्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं शुल्क भरावं लागणार नाही. पण लक्षात ठेवा 18 एप्रिल 2025 रोजी किंवा त्यानंतर जर तुमचं रिन्युअल होत असेल तरच हा नियम लागू होणार आहे. जसं की तुम्ही बघितलं असेल की ॲक्सिस बँकच्या क्रेडिट कार्डवर याआधी मोफत महाराजा मेंबरशिप आणि मोफत व्हाउचर्स उपलब्ध होते, पण आता यामध्ये ते देखील त्यांनी काढून टाकलं आहे. आणि जर तुम्ही ॲक्सिस बँकेचं नवीन क्रेडिट कार्ड घेत असाल तर त्यावर कोणकोणत्या ऑफर्स आणि कोणकोणते फीचर्स आहे हे बघूनच तुम्ही त्याचं क्रेडिट कार्ड घ्या. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे फिक्स्ड डिपॉझिट आणि रिकरिंग डिपॉझिट. जसं की जे रिटायर पर्सन असतात किंवा जे नोकरी करणारे असतात ते एक रिकरिंग डिपॉझिटमध्ये एक ठराविक रक्कम इन्व्हेस्ट करत असतात, किंवा जे रिटायर पर्सन असतात ते फिक्स्ड डिपॉझिटमध्ये एक फिक्स अमाऊंट इन्व्हेस्ट करता, त्यावर त्यांना एक ठराविक रकमेचा टॅक्स भरावा लागतो. पण आता गव्हर्नमेंटने त्या टॅक्समध्ये काही सूट दिलेली आहे. चला तर बघूया. 1 एप्रिल 2025 पासून ज्येष्ठ नागरिकांना FD आणि RD मधून मिळणाऱ्या 1 लाख रुपयांच्या व्याजावर कर भरावा लागणार नाही. म्हणजे
जर ज्येष्ठ नागरिक असाल आणि तुम्ही 1,00,000 रुपये FD किंवा RD मध्ये इन्व्हेस्ट केलेले असेल तर त्यावर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा टॅक्स भरावा लागणार नाही। आणि आधी ही मर्यादा फक्त 50,000 रुपये एवढी होती, आता ती 1,00,000 रुपये एवढी केलेली आहे। त्यानंतर आहे विमा एजंट। म्हणजे जसं की तुम्ही LIC काढली असेल तर कोणत्या तरी एका एजंट कडून काढलेली असेल तर त्या एजंट बद्दल हा नियम आहे। सरकारने विमा कमिशनसाठी TDS मर्यादा 15,000 वरून 20,000 पर्यंत वाढवली आहे। जर तुम्ही एक एजंट म्हणून याआधी 15,000च्या पुढे कमवत असाल तर त्यावर तुम्हाला टॅक्स भरावा लागत होता, पण आता ही लिमिट 20,000 पर्यंत वाढवण्यात आली आहे। म्हणजेच जर तुम्ही 20,000 पुढे कमवले तरच त्यावर तुम्हाला TDS भरावा लागेल। त्यानंतर आहे डिव्हिडंड। आता तुम्हाला डिव्हिडंड हा कशावर दिला जातो? एक तर फिक्स्ड डिपॉझिटवर दिला जातो, म्युच्युअल फंडवर दिला जातो, किंवा तुम्ही जर काही स्टॉक खरेदी केले असेल तर त्यावर दिला जातो आणि त्यावर पण तुम्हाला जी अमाउंट मिळेल त्यावर तुम्हाला टॅक्स भरावा लागतो। याआधी जर तुम्ही 5,000 रुपयापर्यंत डिव्हिडंड मिळाला तर त्यावर कोणत्याही प्रकारचा टॅक्स भरावा लागत नव्हता, पण आता ही लिमिट वाढवून 10,000 रुपये एवढी करण्यात आली आहे। म्हणजे जर तुम्हाला 10,000 रुपयापर्यंत डिव्हिडंड मिळाला तर त्यावर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा टॅक्स भरावा लागणार नाही। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे परदेशात पैसे पाठवणे। आजकाल खूप लोकांचे मुलं हे परदेशात आहे, मग ते शिक्षणासाठी असू देत किंवा कामासाठी असू दे किंवा इतर कोणत्या कामासाठी असू दे किंवा मेडिकलच्या शिक्षणासाठी असू दे, त्यासाठी त्यांना पैसे पाठवावे लागतात आणि त्या पैशांवर तुम्हाला टॅक्स भरावा लागतो। पण आता तुम्हाला 10,00,000 रुपयापर्यंत पैसे पाठवण्याची मुभा आहे, म्हणजे तुम्ही 10,00,000 रुपयापर्यंत कोणत्याही टॅक्स शिवाय परदेशात पैसे पाठवू शकता। त्यानंतर आहे UPI अपडेट। सुरक्षा सुधारण्यासाठी UPI युनिफाईड पेमेंट इंटरफेस वापरण्याचे नियम देखील बदलत आहे। जसं की पहिलं आहे डेटा अपडेट्स। जसं की तुम्हाला माहितीच आहे की UPI मुळे खूप सारे फ्रॉड तुम्हाला बघायला मिळाले आहे। आता गव्हर्नमेंटने बँका, UPI पेमेंट ॲप्स आणि थर्ड पार्टी UPI सेवा प्रदात्यांनी दर आठवड्याला त्यांचा डेटा अपडेट केला पाहिजे। यामुळे काय होईल की जे बदलत्या मोबाईल नंबरमुळे होणारे चुकीचे व्यवहार रोखण्यास मदत करेल। त्यानंतर आहे मोबाईल नंबर पडताळणी। जसं की बँका आणि UPI ॲप्स आठवड्यातून किमान एकदा मोबाईल नंबर रेकॉर्ड तपासतील आणि अपडेट देखील करतील। त्यानंतर आहे UPI ID संमती। UPI ॲप्स तुम्हाला तुमचा UPI नंबर लिंक करायचा आहे का असे विचारतील। मासिक अहवाल बँका आणि UPI ॲप्स नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NCPI सोबत मासिक अहवाल शेअर करतील की ते UPI ID कसे मॅनेज करत आहेत। त्यानंतर जर तुम्ही एखादी कार विकत घेण्याच्या विचारात असाल तर त्याबद्दल हा नियम आहे। जसं की मी तुम्हाला सांगितलंच आहे की कारच्या किमतीमध्ये वाढ होणार आहे, मग महिंद्रा अँड महिंद्रा एप्रिल 2025 पासून त्यांच्या SUV आणि मासिक वाहनाच्या किमती 3% पर्यंत वाढवणार आहेत। त्यानंतर टाटा मोटर्स त्यांच्या नेक्सॉन, पंच आणि इतर मॉडेल्सच्या किमतीमध्ये 3% वाढ करणार आहेत। त्यानंतर मारुती सुझुकीने किमतीत वाढ करण्याचे जाहीर केले आहे, परंतु त्यांनी अद्याप किती वाढ करणार आहे हे अजून सांगितलेले नाही। आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे LPG सिलेंडर। जसं की हा प्रश्न सर्व बायकांच्या मनात असतो की LPG सिलेंडरमध्ये किती वाढ होणार आहे। जर तुम्ही कमर्शियल LPG वापरत असाल तर 1 मार्च रोजी व्यावसायिक LPG सिलेंडरची 19 किलोची किंमत वाढली आहे आणि जर तुम्ही घरगुती LPG सिलेंडरची 14.2 किलो किंमत वाढलेली नाही। म्हणजे ही खुशखबरीच आहे की जर तुम्ही घरगुती LPG वापरत असाल तर त्यामध्ये कोणतीही किंमत वाढलेली नाही। आणि महत्त्वाचं म्हणजे LPG सिलेंडरची किंमत ही दर महिन्याच्या 1 तारखेला बदलत असते। तर हे होते काही आर्थिक बदल जे 1 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहेत। तुम्हाला पण याबद्दल काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट करा, चॅनल सबस्क्राइब करा। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।